नमस्कार मित्रांनो, मी किरण आरगडे पाटील, बिझनेस कोच. तुमच्यासाठी एक भन्नाट न्यूज आहे. एक जबरदस्त अशी पॉडकास्ट सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये अनेक उद्योगाच्या यशस्वी कथा आहे ज्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऑलराईट, तर तुम्हाला माहितीच आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला चहा लागतो. चहाशिवाय आपला दिवसही सुरू होत नाही, चहाशिवाय दिवसही संपत नाही. मित्र आला तर चहा लागतो आणि नातेवाईक आले तरी चहाच लागतो. पाहुणे आले तरी चहाच लागतो. बघायचा कार्यक्रम कांदा पोहे आणि चहाशिवाय पूर्ण होत नाही. अगदी सुख असेल तरी आपल्याला चहा लागतो आणि जर दुःखही असेल तर आपल्याला चहाच लागतो. नाक्यापासून तर मॉल पर्यंत तुम्ही जर बघितलं तर असंख्य ठिकाणी तुम्हाला येवले चहा नक्कीच दिसेल. आणि मित्रांनो, अशीच आज यशस्वी एक जबरदस्त अशी स्टोरी येवले चहाची ही जाणून घेण्यासाठी आज आपण यांच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या समोर आहे नवनाथ येवले सर, डायरेक्टर ऑफ येवले चहा. येस नवनाथ सर, कसा तुमचा प्रवास झाला? पहिला दिवस कसा होता आणि कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला? सगळ्यात महत्वाची गोष्ट की 1 जून 2017ला ज्या वेळेला आम्ही चालू केलं, त्यावेळेला पहिला दिवस असा होता की आयुष्यात वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर हा व्यवसाय जो होता की अभ्यासातून ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट चालू करतो त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्ही लक्ष दिलं होतं. पण सुरुवात करायची तर छोटी करायची, पण झेप मोठी घ्यायची, हा त्या मागचा उद्देश होता. मग पहिला दिवस आणि पहिला कस्टमर आजही आठवतोय आम्हाला. आम्ही त्याचा फोटोही काढून ठेवलेला आहे की एक पहिला कस्टमर ज्यांनी सुरुवातीला येऊन चहा पिला होता आणि त्यांनी कमेंट दिले की अरे काय छान चहा आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे ती जी सुरुवात होती की तिथून त्याच्यानंतर पहिला दिवस जे दिवसभरामध्ये जे काही कस्टमर आले आणि त्यांनी जो चहा पिला तर एकदम अप्रतिम चहा, एकदम आगळी वेगळी टेस्ट आहे, जिभेवर रेंगाळणारी टेस्ट आहे, अशा काहीशा कमेंट आम्हाला त्यांनी दिल्या. आणि आपण म्हणतो ना की एक सुरुवातीची एक सगळ्यात महत्त्वाची किक लागते की आता आपण करू शकतो, हे बेस्ट आहे. तर ती गोष्ट होती, ती आम्हाला त्याच्यामध्ये अनुभवायला मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही जी गोष्ट ठरवलेली होती की फक्त चहाच विकायचा, चहा सोडून दुसरं काही नाही विकायचं, त्याच्यामुळं आमचं काम जे सोपं झालं होतं ना, तो एक आम्हाला एक वेगळा आनंद होता की अरे कॉफी बनवायला आपला वेळ जात नाही किंवा बिगर साखर चहा बनवायला वेळ जात नाही. तर ती एक गोष्ट आम्हाला पहिल्या दिवशी, आणि जो पहिल्या दिवशी भरभरून प्रतिसाद दिला कस्टमरनी, त्या जोरावर तर आज इथं येऊन बसलेलो आहे आम्ही. मस्त. चहाच्या व्यवसायात येण्याचं तुमचं एक प्रेरणादायी कारण काय होतं की ज्याच्यामुळे चहाच्या व्यवसायात तुम्हाला यावंसं वाटलं? माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळे असे 32 व्यवसाय केल्याच्या नंतर ज्या वेळेला अण्णा आणि बाकीचे घरातले सगळे मेंबर ज्या वेळेला बसले होते त्यावेळेला डिस्कशन चालू होतं आणि वडिलांची एक इच्छा होती की आपल्या नावाने मार्केटमध्ये काहीतरी असायला पाहिजे. आणि वेगवेगळे व्यवसाय करत होतो. कुठंतरी वडिलांची एक इच्छा पण होती ना, आपली पण स्वप्न होती आणि ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. व अण्णांकडनं असं कळलं की 1983 साली ज्या वेळेला आपण अमृततुल्यमध्ये होतो तर तो व्यवसाय आपला खूप बेस्ट होता आणि लोक लांबून लांबून चहा प्यायला यायचे आणि त्यावेळेला आपण फक्त चहाच विकायचो. आणि हे 32 वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर एक गोष्ट पटकन लक्षात आली की अरे एकच प्रोडक्ट होता आणि त्याच्यावर एवढा बिझनेस आपण त्यावेळेला केला. मग नंतर असं काय झालं की आपण वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍड झाले. मग विचार आला की अरे 32 व्यवसायानंतर आपल्याला तर चहा बनवायला आवडतं, लोकांना खाऊ पिऊ घालायला आवडतं, तर का नाही मग या व्यवसायाला. कारण मार्केटमध्ये फिरल्याच्या नंतर एक गोष्ट तर लक्षात आली होती की वेगवेगळे ब्रँड आहेत पण चहाचा तर कुठलाच ब्रँड नाहीये. तर यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. आणि गॅप एक मोठा दिसत होता की अमृततुल्यची आपण म्हणतो ना की काला हे तस्मै नमः, काळाप्रमाणे जग बदलत होतं. 1983 साली अमृततुल्यचा मिळणारा चहा आणि काही दिवसानंतर त्याच अमृततुल्यचा अमृततुल्य अँड स्नॅक सेंटर झालेलं आणि वेगवेगळे प्रोडक्ट मिळत होते. बरोबर. आणि बोटाव मोजणे इतके अमृततुल्य पुण्यामध्ये होते आणि ज्याच्यामध्ये फक्त चहा मिळत होता आणि ते पिण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. मग विचार केला की अरे अमृततुल्यला आत्ताही गर्दी आहे आणि ते आत्ताही एक प्रोडक्ट विकतायत पण याचा कुठंच ब्रँड नाहीये, तर आपण ब्रँड क्रिएट करू शकतो. आणि मग त्याच वेळेला विचार आला की नाही, नक्की चहामध्ये आपण उतरू शकतो. कारण पाण्यानंतर सगळ्यात जास्त काय पिलं जातं तर चहा पिला जातो. करेक्ट. मग चहाला घेऊन आपण नक्कीच व्यवसाय करू शकतो आणि एक मोठा ब्रँड क्रिएट करू शकतो. हा त्या दिवशी निश्चय झाला. तेव्हापासूनच तुम्ही ठरवलं की मोठाच ब्रँड बनवायचा. येस. आणि मोठा ब्रँड बनवायचं एक मोठं विजन घेऊनच तुम्ही उतरले. येस. आणि ते कोणतेही मी सांगितलं तुम्हाला, मी 32 व्यवसाय करत होतो पण प्रत्येक व्यवसायामध्ये मी असं पाहायचो कारण माझी स्वप्न होती की
आम्हाला ऑडी, BMW, मर्सिडीज गाडी घ्यायची, पण हे ते 7वीत असतानाच होती. पण हे वेगवेगळे व्यवसाय करत होतो ना, त्यावेळेला व्यवसाय ज्यावेळेला भाजी विकायचो रस्त्यावर बसून, त्यावेळेला ती 10 रुपयाची भाजीची गड्डी सांगायची, का रे ह्याच्यातून तुझी ऑडी गाडी येईल का, करेक्ट, आणि तुझं स्वप्न पूर्ण होईल का. तर मग असे बिझनेस चेंज व्हायचे. मग असे वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर एक त्याच्यामधून जाणवलं की एकच व्यवसाय आपल्याला त्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. ते म्हणजे आपण म्हणतो की आता 32 व्यवसाय केल्याच्या नंतर फायनल झालं की अरे चहा एकमेव असा व्यवसाय फॅन्टास्टिक की आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करून देऊ शकतो. त्याच्यामुळं आम्ही ठाम निश्चय केला की नाही, चहाचाच व्यवसाय करायचा. येस नवनाथ सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे की येवले चहामध्ये काय असं टेस्टी आहे, म्हणजे चव त्याची एवढी जबरदस्त आहे की पावलं तिकडेच जातात. तर असं काय त्या चवीमध्ये आहे की जेणेकरून ते लोकांना खूप आवडलंय? मुळात चहा तर सगळेच बनवतात हो. आणि चहा प्रेमाने बनवला की छानच होतं. करेक्ट. तेच प्रेम आम्ही त्या चहामध्ये टाकलेले की आपल्याकडे येणारा ग्राहक, आपण म्हणतो ना की एक चहा पिल्याच्या नंतर त्याचा आत्मा तृप्त झाला पाहिजे आणि आतून एक शब्द आला पाहिजे, अरे वा काय छान चहा आहे. याच्यावरती आम्ही सगळ्यात जास्त काम केलं आणि आम्हाला असं वाटलं की चहाला मेन टेस्ट आहे. टेस्ट खूप महत्वाची आहे आणि त्याच्यावरती आमचं सगळ्यात जास्त काम झाल्यामुळं की चहा घरी बनवला जातो, चहा मार्केटमध्ये विकला जातो, पण प्रत्येक चहाला एक वेगवेगळी टेस्ट आहे. पण आपल्याला ग्राहकांना द्यायचा आहे तो एक सेम टेस्टचा चहा, सेम टेस्ट आणि सेम टेस्ट, आणि ती टेस्ट सुद्धा अशी असायला पाहिजे की ग्राहकाच्या जिभेवर रेंगाळली पाहिजे. त्याचा आळस, कंटाळा, थकवा दूर झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही त्या टेस्टवरती काम केलं आणि एक टेस्ट जी फायनल झाली ती आज सर्व ग्राहकांना खूप चांगली आवडते आणि आज त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. फॅन्टास्टिक. तुमच्या मते एक यशस्वी ब्रँड बनवायचा असेल चहाचा, तर काय काय केलं पाहिजे साधारण? माझ्या मते जर यशस्वी चहाचा जर ब्रँड बनवायचा असेल किंवा कोणताही ब्रँड बनवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मला ज्या गोष्टीचा ब्रँड बनवायचा आहे त्या गोष्टीचं माझ्याकडं नॉलेज किती आहे. दुसरी गोष्ट, ती जर मला करायची असेल तर त्याच्यात माझं पॅशन आहे का हे मी पाहिलं पाहिजे. मग जर मला चहाचाच जर ब्रँड बनवायचा असेल तर सगळ्यात पहिलं तर मी क्वालिटी फायनल केली पाहिजे. परफेक्ट. मी त्याच्यावरती R&D केली पाहिजे, वेगवेगळ्या ट्रायल्स घेतल्या पाहिजेत. ट्रू. आणि त्याच्या ट्रायल घेऊन ते लोकांना टेस्टिंगला दिले पाहिजेत. जर लोकांना तो कॉमन रिझल्ट जास्त आला की अरे हा चहा आवडतोय सगळ्यांना, मग तो चहा आता मार्केटमध्ये आपल्याला घेऊन जायचा आहे, तर मार्केटिंग काय असायला पाहिजे, ब्रँडिंग कशी करायची, आपलं आउटलेट कसं असायला पाहिजे, ग्राहक आपल्याकडे कसा आकर्षित होईल, या सगळ्या गोष्टींवरती आपण काम केलं पाहिजे आणि मग नंतर आपला ब्रँड आपण मार्केटमध्ये घेऊन आलं पाहिजे. आणि त्याच्यावरती कमीत कमी आपण 3 वर्ष आपण टाचून त्या व्यवसायावरती थांबून तो व्यवसाय आपण केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती करून घेतली पाहिजे आणि मग नंतर आपण एका मोठ्या लेवलला आपण त्याचा विचार उतरलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नवोद्योजकांना तुम्ही काय सांगाल की बऱ्याच वेळेला जोश जुनून पागल पण भरपूर असतो, काहीतरी करायचं असतं पण भांडवल नसतं, तर तुम्ही भांडवल कसं उभारणी केली त्याची? आणि समस्या तर सगळ्यांनाच येतात, पण तुम्हालाही समस्या आल्या असतील तर त्या समस्या तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर मात केली? सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला मी व्यवसाय करायला सुरुवात केली त्यावेळेला असं वाटलं की प्रत्येक व्यवसायाला पैसा लागतो आणि पैशानीच व्यवसाय होतो. पण वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की व्यवसाय करताना पैसा नाही लागत, तर एक चांगली आयडिया लागते. फॅन्टास्टिक. यस, एक चांगली आयडिया. आणि एक चांगली आयडिया जी आहे, आता प्रत्येक जण ज्यावेळेला विचारतो की सर असं कसं नुसत्या आयडियावरती कसे पैसे मिळतात किंवा मी त्याच्यावरती बिझनेस कसा करू शकतो. येस, तुमच्यापाशी जर चांगली आयडिया आहे तर सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे, ती आयडिया काय आहे आणि ती आयडियाच तुम्ही लिहून काढली पाहिजे. मस्त. आणि लिहून काढून तुम्ही पाहिलं पाहिजे की आज सुरुवातीला इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती असेल आणि त्याच्यावरती काम केल्याच्या नंतर वर्षभरात, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात ही कुठपर्यंत जाऊ शकते. हा एक पूर्ण तुम्ही रिपोर्ट लिहून काढला आणि मग तीच आयडिया, आता आपल्याकडे तर पैसे नाही आहेत, मग सगळ्यात पहिलं तर काय येतं, तर मला पैसे घरातून मिळतील का. मग घरच्याकडून आपण पाहिलं की घरचे काय आपल्याला पैसे देत नाहीत. घरचे म्हणतायत की अजून तुला काही कळत नाही व्यवसायातलं, तू व्यवसायामध्ये लगेच पाऊल नको ठेवू. मग आपण
नातेवाईक किंवा मित्रांना विचारलं पाहिजे की बाबा माझ्याकडे पैसे आहेत, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता का. त्याच्यातूनही लक्षात आलं की अरे तेही पैसे आपल्याला देत नाहीत. पण एक काही इन्व्हेस्टर असे असतात की ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते. ओके. पण त्यांना तुमची आयडिया जर आपण चांगल्या पद्धतीने पिच केली तर 100% ते विचार करतात अरे ह्याची आयडिया बेस्ट आहे, फॅन्टॅस्टिक आहेत आणि याच्यावरती आपण पैसे लावू शकतो आणि काय हरकत नाही. ह्यांनी जो प्लॅन केलेला आहे ह्याच्यावरती जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ह्याला जर त्या पैशाचा सपोर्ट जर मिळाला तर नक्कीच हा व्यवसाय माझा एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो, हाही मोठा होऊ शकतो आणि मलाही याच्यातून 2 रुपये मिळू शकतात, असा तो व्यक्ती त्याच्यावरती विचार करू शकतो. आणि जरी आपल्याला असं वाटलं की अजून पण मला असं वाटतंय की नाही इन्व्हेस्टरही मला पैसे देत नाही, तर बँक किंवा पतसंस्था असते यांना सुद्धा जाऊन तुम्ही एक आपली आयडिया शेअर करू शकता, तेही तुमच्या बरोबर उभे राहतात. पण एक गोष्ट तर नक्की आहे, मी डोर टू डोर मार्केटिंग केलेला व्यक्ती आहे. त्याच्यामुळं 100 जरी रिजेक्शन आले तर 101वा व्यक्ती जो असतो जो तुम्हाला नक्कीच तुमचं प्रोडक्ट घेणार असतो. खूपच छान. त्यामुळे रिजेक्शन किती जरी आले तर बिलकुल घाबरायचे नाही. एक तरी असा व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे की तुमच्या आयडियाला म्हणणारे अरे वा येस मला हेच पाहिजे होतं, आता मी तुझ्या बरोबर येतो. ओके. आणि बेस्ट, आणि तोच तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट असू शकतो तुमच्या व्यवसायाला एका उंचीवरती घेऊन जाण्यासाठी. खूपच छान. येस. हा व्यवसाय करत असताना कुटुंबियाचा तुम्हाला किती पाठिंबा होता आणि मित्रांचा किती पाठिंबा होता? आता तुम्ही एकदम छान प्रश्न विचारला. मी पाहतोय आत्ताच्या कलियुगामध्ये बऱ्याच लोकांना मी ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला कुणी आईवडिलांना सोडून वेगळं राहत असतं, काहींचे गरज सुद्धा असते आणि काही इंटेन्शनली डोक्यात ठेवून ते आईवडिलांना बाजूला ठेवून राहत असतात. करेक्ट. पण ह्या सगळ्या माझ्या लाईफच्या जर्नीमध्ये एक गोष्ट तर मला नक्कीच कळली. मी 32 व्यवसाय सांगितले, सांगायला खूप सोपं आहे. ते 32 व्यवसाय करताना 1,10,00,000चं कर्ज माझ्या डोक्यावरती होतं. अच्छा. आणि एवढं कर्ज असून सुद्धा हा व्यवसाय फेल गेला. या व्यवसायात तू उतरू नको किंवा हा करू नको, हा केला ह्याच्यातही फेल गेलो तरी तिसरा तू करू नको, असं मला घरच्यांनी कधीच बोलले नाही. त्यांचं प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपण म्हणतो की सुखा दुःखामध्ये ते बरोबर होते. तू लढ, तुला काय करायचे ते कर. सगळ्यात महत्वाचं पाठबळ जे आहे ना ते घरच्यांचं आहे. जर आपला मुलगा काहीतरी करू इच्छितोय आणि ठीक आहे की आपण आईबाप जरी असलो तरी आपण पण लाईफमध्ये बऱ्याच चुका केलेल्या असतात, त्या चुकातूनच आपण शिकलेलो असतो. येस, मग आपला मुलगाही चुकणार आहे. अशा अनुषंगाने जर कुटुंब जर पाठीमागं उभं राहिलं तर माझ्या मते तर तुमच्या व्यवसायात सगळ्यात जास्त जे यश तुम्हाला मिळत असतं तर त्याचं भक्कम आधार जो असतो तो घरच्यांचा असतो आणि त्याच्यामध्ये 90% कॉन्ट्रीब्युशन हे कुटुंबाचं असतं. त्याच्यामुळं कुटुंबाला बरोबर घेऊन जर तुम्ही व्यवसायामध्ये उतरला आणि कुटुंबाचा 100% जर तुम्हाला सपोर्ट जर असेल ना तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबाचा सपोर्ट असेल. येस, 100%. खूप छान. नवनाथ सर, मला अजून एक विचारायचं आहे की मार्केटिंग व्यवसायात किती महत्वाचं आहे? आम्ही तर मार्केटिंगला असं सांगतो की मार्केटिंग हे एका व्यक्तीमध्ये जे हृदय असतं ना, हृदय बंद पडलं की माणूस मरण पावतो. तसं मार्केटिंगचं काम आहे की एक मार्केटिंग एका व्यवसायामध्ये जर नसेल ना तर तो व्यवसाय नुकसानीत जाऊ शकतो, प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही, त्याची ग्रोथ होऊ शकत नाही. कारण जो दिखता है वही बिकता है. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही एखादी गोष्ट दाखवलीच नाही तर तुम्ही काय विकणार काय, बरोबर? तर तुम्ही लोकांना ती गोष्ट दाखवली पाहिजे आणि दाखवण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आम्ही टपरीवरती चहा विकायला सुरुवात केली, आम्ही म्हटलं की आम्ही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही केली त्याच्यामध्ये. 1 महिना आमचा बिझनेस झाल्याच्या नंतर जे मार्केटिंगचं शस्त्र होतं आम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये यूज केलं, ज्याच्यामध्ये आमचा बिझनेस 3,000 होता पण मार्केटिंगवरती आम्ही 30,000 रुपये खर्च करतो. क्या बात आहे. येस, मग ती जी गोष्ट आहे की मार्केटिंग थ्रू लोकांपर्यंत आपण पोहोचतोय कारण तुमचं प्रोडक्ट तर बेस्ट आहे, तुम्ही सर्व्हिस पण चांगली देताय आणि लोकांना ती आवडते. पण ती बाकीच्या लोकांना माहितीच नाहीये की अरे बेस्ट आहे, हे प्रोडक्ट छान आहे, चांगलं आहे. पण तिथंच जर तुम्ही मार्केटिंगचा जर आधार घेतला तर ज्या गोष्टीला तुम्हाला वर्ष लागणार आहेत तर ते महिन्यावरती
तुम्ही महिन्यात लोकांपर्यंत पोहोचाल आणि आपल्या व्यवसायाची ग्रोथ होईल. त्याच्यामुळं आणि बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की व्यवसाय करत असताना एक थोडे दिवस मार्केटिंग करतात आणि थोड्या दिवसांनी मार्केटिंग करायचं बंद करतात. येस, मार्केटिंग ही कन्सिस्टन्सी मध्ये राहिली पाहिजे. जसं तुमच्या दुकानामध्ये जर तुम्ही एखादा मुलगा कामाला ठेवला तसंच मार्केटिंगचं काम आहे. जर तुम्ही ह्याला महिन्याला पैसे देत असाल तर मार्केटिंग वरती सुद्धा तुम्ही दर महिन्याला खर्च करायला. अगदी बरोबर आहे. येस. साधारण मार्केटिंगवर किती पैसे खर्च केले पाहिजे तुमच्या टर्नओव्हरच्या किंवा प्रॉफिटच्या? आता तसं ज्याचा त्याचा जसा टर्नओव्हर असतो, पण इनिशियल फेजला जर आपण पाहिलं तर म्हणजे त्याला काय अशी डेफिनेशन नाहीये. पण एक सेलच्या कमीत कमी 10% 5% तुम्ही मार्केटिंगवरती सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जो आपला सेल होतोय. आणि जर आपल्याला असं वाटतंय की आपल्या प्रोडक्टमध्ये दम आहे ना आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं, तर मग त्याला काही लिमिट नाही की मग तुम्ही 25% 30% किंवा बिझनेस नाही झाला आता फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं. एकदा लोकांना माहीत झालं तर लोक येतील आणि मग जसं जसा बिझनेस झाला वाढला की मग 5% 3% 2% आणि टर्नओव्हर जास्त झाला तर मग 1% याच्यावर पण येऊ शकता. खूपच छान. तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वात चांगली प्रतिक्रिया कुठली आहे ग्राहकाकडून? सगळ्यात चांगली प्रतिक्रिया आपण म्हणतो ना की साहेब तुमचा चहा म्हणजे अप्रतिम चहा आहे. माझ्या लाईफमध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की चहा पिल्याच्या नंतर पित्त होतं, तू चहा सोडून दे. आणि त्या ग्राहकांनी सांगितलेलं की अरे मी तुमचा चहा कित्येक दिवस झालं पितोय पण मला पित्त होत नाही, पण माझ्या आवडीचा चहा जो मला सोडावा लागला होता तो मला येवल्यामुळं परत मी आता तो चहा पितोय. तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि चहाची टेस्ट चांगली. ही कमेंट माझ्यासाठी खूप चांगली होती. येस. मी ऐकले फ्रँचायसी मॉड्यूल पण आहे आणि आपल्या आता जवळपास आय थिंक फ्रँचायसी किती आहेत आपल्या आता? आमच्या आता 550 प्लस फ्रँचायसी पूर्ण भारत आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे. तर जर फ्रँचायसी कोणाला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी कुठे संपर्क करायचा किंवा कशी प्रोसेस आहे? जर आमची फ्रँचायसी घ्यायची असेल तर एक तर वेबसाईट आहे आमची. वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता. वेबसाईट काय? www.yevle.com. www.yevle.com ही वेबसाईट आहे फ्रँचायसी घेण्यासाठी. www.yevleamruttulya.com. अच्छा, www.yevleamruttulya.com ही पण वेबसाईट आहे. अच्छा, तर दोन्ही याच्यावर सर्च केलं तर एकाच वेबसाईटला येतं. बरं. त्याच्यानंतर 8181800800 हा फ्रँचायसीसाठी नंबर आहे. तर याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. ओके. बस साधारण फ्रँचायसी घेतल्यावर किती मंथली अर्निंग होऊ शकतं? साधारणतः फ्रँचायसी घेतल्याच्या नंतर त्याच्या लोकेशनवरती गोष्टी अवलंबून असतात. आता काही लोकेशन असतात की जिथं लाखाच्या वरती पण प्रॉफिट होतो, काहींना त्याच्यापेक्षा जास्तही होतो आणि काहींना 1 लाखाच्या खाली सुद्धा होतो. पण त्यांचं लोकेशन कसं असतं लोकेशनवरती अवलंबून असतं की कोणतं लोकेशन असेल तर किती माझा धंदा आणि मला किती प्रॉफिट होतो. जेवढं लोकेशन हॉट तेवढा पैसे चांगले मिळतात. अच्छा. तरुण युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की बिझनेस कसा केला पाहिजे, कुठला केला पाहिजे, काय केला पाहिजे, किंवा बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी ह्या 3 गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला व्यवसायामध्ये यायचं असेल आणि त्यातली त्यात नवउद्योजकांना, तर प्रत्येक नवउद्योजकाला आता असं वाटतं मी आता व्यवसाय चालू केलाय तर मला आता पैसे चालू झाले पाहिजेत, आता पैसे मला मिळाले पाहिजेत. त्यांनी हे माइंड मधून काढलं पाहिजे की मला आज मी व्यवसाय करायला सुरुवात केलेली आहे. इन्स्टंट ह्या जगामध्ये काहीच मिळत नाही. तर तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये स्थिर थांबावं लागेल. त्या व्यवसायाला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी तुम्हाला पाहाव्या लागतील आणि मगच तुम्हाला तो व्यवसाय देऊ शकतो. ते एका लहान बाळाप्रमाणे, म्हणजे लहान बाळ जसं 2 वर्ष 3 वर्ष म्हणजे तेवढं त्याला समजत नाही किंवा कळत नाही आणि 3 वर्षानंतर कळायला लागतं. सेम व्यवसायाचं असतं. पण आजकाल युवा पिढीला काय वाटतं की आपण पटकन व्यवसायामध्ये उतरून, व्यवसायामध्ये खूप जास्त पैसा आहे तर आपण लगेच व्यवसायामध्ये उतरून करू, असं नाही केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं तर आहे माझं पॅशन ओळखलं पाहिजे की माझं पॅशन कशामध्ये आहे, माझी आवड कशामध्ये आहे. त्यानंतर मी ठरवलं पाहिजे की व्यवसाय जर मला करायचा असेल तर कमीत कमी 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्षाचे मी गोल ठेवले पाहिजेत. 1-2 महिन्याचे नाही ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर मला हा व्यवसाय करण्यासाठी मला नॉलेज कितपत आहे. जर मला नॉलेज नसेल तर मी त्या व्यवसायामध्ये गेलं पाहिजे. त्या व्यवसायाचा 1-3 वर्ष मी अभ्यास केला पाहिजे
आणि अभ्यास केल्याच्या नंतर हा तर व्यवसायाचा अभ्यास झाला. त्याच्यानंतर बिझनेस कोचिंग क्लास लावला पाहिजे, ज्याच्यामध्ये मार्केटिंग कशा पद्धती करायची, ब्रँडिंग कशा पद्धतीची करायची, फायनान्स कसं असतं, मॅनेजमेंट कशी केली जाते, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच मी त्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. आणि ज्या वेळेला मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून उतरणार आहे त्यावेळेला मला म्हणजे मी व्यवसायामध्ये फेल्युअरचे जे चान्सेस आहेत ते 99.99% कमी होऊन जातात. कारण मला माहिती आहे की मी जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायामध्ये मी आता सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट युवा उद्योजकांनी ज्या वेळेला ह्याच्यामध्ये पडतोय त्यावेळेला व्यवसाय हा 5 तत्वांवरती उभा राहतो. 5 PM म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये असतं सगळ्यात पहिलं तर पीपल, म्हणजे कोणतं पण काम करायचं झालं तर माणसं. त्याच्यानंतर प्रोसेस, दुसरा P म्हणजे प्रोसेस, तिसरा P म्हणजे प्रोडक्ट, चौथा P म्हणजे प्राइस आणि 5वा P म्हणजे प्लॅनेट. म्हणजे मला व्यवसायासाठी माणसं येणार आहेत, त्यांच्यासाठी माझ्याकडे प्रोसेस पाहिजे, माझं प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचा असायला पाहिजे, त्याची प्राइस जी आहे लोकांना परवडणारी असायला पाहिजे आणि मी कमवलेल्या पैशातून मी प्लॅनेटवरती खर्च करणार आहे. आणि परत व्यवसायामध्ये यायचं असेल तर काही जे गोल आहेत ते व्यावसायिकांनी, युवा उद्योजकांनी आजच लिहून काढले पाहिजेत. आता गोल कोणते असतात, म्हणजे एक्झाम्पल घ्या की मला नोकरी करायची, तर नोकरीतला माझा गोल काय असणार आहे. मी सुरुवातीला मी एक्झिक्युटिव्ह लेवलला जॉईन झालो, मला कोणत्या पोझिशनला येणाऱ्या 10 वर्षात 15 वर्षात त्या पोझिशनला मला पोहोचायचंय, आजच गोल फायनल करा. मला नोकरीत जायचं असेल तर, मला जर व्यवसाय करायचा असेल तर माझा कोणता व्यवसाय असेल आणि 10 वर्षांनी मी त्या व्यवसायातून किती अर्निंग करणार आहे, किती प्रॉफिट असणार आहे, मी त्याला कोणत्या लेवलला घेऊन जाणार आहे. म्हणजे मला व्यवसायाचा गोल फायनल करावा लागणार आहे, मला आरोग्याचा गोल फायनल करावा लागेल की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मला काय आरोग्य रिलेटेड, माझं वजन किती मला मेंटेन करायचंय, किंवा मी काय काय हेल्थ कॉन्शियस प्रोडक्ट खाणार आहेत ज्याच्यामुळे माझं आरोग्य चांगलं राहील, त्याचा गोल मला फायनल करायचा आहे. मला फिरण्याचा गोल फायनल करायचा आहे की उभ्या आयुष्यामध्ये मला फिरायचंय, तर कुठं कुठं मला फिरायचंय ते आजच लिहून काढा की मला कुठं कुठं फिरायचंय. त्याच्यानंतर मला बौद्धिक विकास करण्यासाठी मला काय शिकलं पाहिजे की माझा बौद्धिक विकास होईल. त्याच्यानंतर स्किल सेट मला शिकायचे असतील तर कोणत्या कोणत्या स्किलची माझ्याकडे कमतरता आहे, ह्या सगळ्या गोष्टी ओळखून आजच गोल बनवा. व्यवसायाचं एक चांगलं विजन ठेवा की मला हा व्यवसाय घेऊन मार्केटमध्ये उतरायचंय. आणि व्यवसाय निवडत असताना आपली आवड बघा सगळ्यात पहिली. व्यवसाय कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो, मग तो व्यवसाय फक्त आपल्याला करता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपली आवड असायला पाहिजे. आणि मेन महत्वाची, व्यवसायाला तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि व्यवसाय ही सातत्य ठेवलं पाहिजे व्यवसाय चालू केल्याच्या नंतर. आणि लगेच काय मिळेल ह्याची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. तो व्यवसायाला मला वेळ देऊन मी त्याचा कसा वाढवल आणि एका लेवलपर्यंत कसा घेऊन जाईल. त्याच्यामुळे व्यवसाय करता आधी जेवढे काही युवक पाहत असतील तर सगळ्यात अगोदर अभ्यास करा, प्लॅनिंग करा, विचार करा आणि मग व्यवसायामध्ये उतरा. कारण मामाने केला, काकाने केला, मित्रांनी केला म्हणजे मी पण करू शकतो, तर असं नाहीये. तर व्यवसाय जर करायचा असेल तर अभ्यास करूनच उतरा. 100% तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता. फॅन्टॅस्टिक. नवनाथ सर, मला एक विचारायचं आहे की काय भविष्यात काय प्लॅनिंग आहे येवले चहाचे आणि नवीन काही अजून प्रोडक्ट आपण लॉन्च करणार आहोत का? येस, येवले ग्रुपचं जे आम्ही विजन घेऊन चाललेलो आहे की येवले ग्रुपचं, ज्याच्यामध्ये आम्ही बेरोजगार मुक्त जग करणार आहे. वाव, क्या बात आहे. हे विजय आम्ही घेऊन चाललेलो आहे. आम्हाला पण माहिती आहे की ते आम्ही एकटं करू नाही शकत आहे, त्याला भरपूर व्यावसायिकांचा त्याला सपोर्ट पाहिजे. पण हे विजन ठेवल्यामुळं येवले ग्रुप, जसं आमचे आयडॉल टाटा, रतन टाटा जे होते, टाटा हा ग्रुप आमच्यासाठी आम्ही डोळ्यासमोर ठेवतो, आदर्श ठेवतो आणि त्याचप्रमाणे आमच्या ग्रुपचं काम चालतं. म्हणून येवले अमृततुल्य हा एक फ्रँचायझी मॉडेल नसून त्याच्या बरोबर येवले फूड मॉल, येवले टी कॅफे, त्याच्यानंतर GT मार्केटमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन येणार आहे. त्याचबरोबर ज्या 32 व्यवसायामध्ये आपण यश आलं, अपयश आलं, तेच व्यवसाय अजून नवीन ताकदीने आपण कसं उभारू शकतो याच्याकडे सुद्धा आमचा कल राहणार आहे. कारण येणाऱ्या 2040 पर्यंत आम्हाला 40,000 फ्रँचायझी करायचे आणि जवळजवळ 5 लाख लोकांना आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि एक
50,000 लोकांना उद्योजक बनवायचं हे विजन आम्ही घेऊन चाललोय. खूपच छान येवले ग्रुपचं विजन आहे. येस जसं छत्रपती महाराजांचं स्वराज्य स्थापन करण्याचं होतं, येस तसं तुमचं एक बेरोजगार मुक्त म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला रोजगार ह्या महाराष्ट्रामध्ये द्यायचे आणि उद्योजक उभे करायचे. Yes. खूपच छान. असा कुठला क्षण होता की जो तुम्हाला सेलिब्रेशनचा एक क्षण होता की खूप त्यावेळेस तुम्हाला आनंद झाला, असा कुठला तो Yes. क्षण होता तो तुम्ही शेअर करू शकता का? येस सर, आमचा आनंदाचा क्षण हा होता की ज्या वेळेला आम्ही टपरीवरती चहा चालू केला, 25 लिटर दूध जायचं टपरीवरती, म्हणजे Okay. 1 महिना 2 महिने. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की एक मार्केटिंगचं शस्त्र आम्ही यूज केलं की मार्केटिंग करून बघूया. एवढं आपण बिझनेस केलेले आहेत आणि आता शिकलोय की बिझनेस कोचिंगमध्ये की मार्केटिंग केली पाहिजे, मग खरंच मार्केटिंग काम करते का. मग आम्ही त्याचा एक स्टडी करण्यासाठी ज्या वेळेला आम्ही मार्केटिंग केली, तर तुम्हाला सांगतो पहिला महिना आम्हाला रिझल्ट नाही आला नाही result. हां, Okay. म्हणजे 25 लिटरपासून आम्ही जास्तीत जास्त 30-35 लिटर दुधापर्यंत गेलो. त्याच्यानंतर दुसराही महिना मार्केटिंग केली तर 40-45 लिटरपर्यंत गेलो होतो. म्हणजे जेवढा म्हणावा असा तेवढा रिझल्ट येत नव्हता, कारण ते कस्टमर आम्हाला असं वाटत होतं की ते आमचं माउथ टू माउथ पब्लिसिटीने वाढतंय. म्हणजे एखादा चहा आवडला तो दुसऱ्याला घेऊन येते, त्याच्यामुळे ते कस्टमर वाढते असं वाटायचं आम्हाला. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पण आम्ही पाहिलं की तो सेल जो आहे 45चा 40 वरून 35 असा रिवर्स येत होता. मग आम्हाला कळत नव्हतं की अरे यार, मार्केटिंगमध्ये पैसे टाकलेत, आता आपले पैसे गेले, मग मार्केटिंग तेवढं काय काम करत नाही असं वाटायला लागलं आम्हाला. पण तरी सुद्धा आम्ही पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये आम्ही परत ठरवलं की नाही, मार्केटिंग करायची, आपण बंद नाही करायची. ओके. आणि पुढच्या महिन्यात पण मार्केटिंग करत होतो. पण 3 महिन्यामध्ये जे मार्केटिंग लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं, आपण कसं म्हणतो की मार्केटिंग ही स्लो पॉइझन आहे, स्लो पॉइझन खूप हळूहळू काम करतं. मग सेम तीच गोष्ट झाली. 4थ्या महिन्यामध्ये 40चं 50 लिटर, 50 लिटरचं 60, 60चं 80, 80चं 100 आणि 100चं आम्ही 120 लिटर दुधापर्यंत पोहोचलो होतो. आणि तो आमचा आनंदाचा क्षण होता. त्या दिवशी आम्ही सर्व कामगारांना घेऊन एका हॉटेलमध्ये आम्ही सेलिब्रेट केलं होतं. खूप छान. त्याच्यावरती आम्ही 120 लिटर दूध टाकलं होतं आणि त्याचा केक कट केला होता. येस, क्या बात आहे. मला एक विचारायचं, तुम्हाला स्वतःला कुठल्या पद्धतीचा चहा आवडतो? मला येवलीचा चहा आवडतो. हो, चहामध्ये तुमचे प्रकार आहेत ना वेगवेगळे? त्याच्यामध्ये विलायची फ्लेवर. येस, तो आणि आमचा सगळ्यात विलायची फ्लेवरचा चहा चांगला आहे. आणि त्याच जोडीला आता आमचा गुळाचा चहा सुद्धा सगळ्यात चांगला आहे, जो टेस्टला मला दोन्ही चहा सगळ्यात जास्त आवडतात. फॅन्टॅस्टिक. ओके. तुमचे गुरु कोण आहेत? आता गुरु जर म्हणायला लागलं तर अनुभव हा माझा सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण अनुभवातून मी शिकलोय. जर मला गुरुच अगोदर लाभला असता तर मी नक्कीच एका व्यवसायावर स्थिर राहिलो असतो आणि त्याच व्यवसायामध्ये पुढे गेलो असतो. 32 व्यवसाय करायला लागले नसते. 32 व्यवसाय केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली, जी भाजीची गड्डी मला सांगत होती की अरे भाजीची गड्डी विकून तुला ऑडी गाडी येणार नाही, पण तीच भाजीची गड्डी मला विकायचं कुठे हे माहित नव्हतं ना. मी रोडवर विकत होतो 10 रुपयाला. तीच भाजीची गड्डी जर मी योग्य ठिकाणी विकली असती आणि तिचा मोबदला जर चांगला आला असता तर 100% त्याच्यातून माझी ऑडी गाडी आली असती. हे मला सगळा बिझनेस कोचिंग क्लास केल्याच्या नंतर कळलं की खरं याच्यामध्ये काय आहे. मग असं वेगवेगळ्या अनुभवातून मी शिकत गेलेलो आहे. मस्त. पण तसं आपण म्हणतो ना की एक काही प्रेरणास्थान असतं, जसं रतन टाटांचं मी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्याकडनं पण पाहून एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते. आणि बाकी आपल्या आजूबाजूला लहानपणापासून आतापर्यंत शिकवणारे, प्रत्येक पावलावरती चांगले शिकवणारे हेच आपले गुरुच असतात. तुमचा एक परिपूर्ण दिवस कसा असतो? दिवसाची रूपरेषा कशी असते? दिवसाची रूपरेषा अशी असते की सकाळी 5:30 वाजता उठायचं. 5:30ला उठून चालायला जायचं. 5:30ला चालून आल्याच्या नंतर एक 7:30 वाजता आमच्या घरामध्ये आरती होते. 7:30 वाजता आरती झाल्याच्या नंतर ऑफिसला 8 वाजता आम्ही येतो. 8 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही ऑफिसमध्ये काम करतो. त्याच्यानंतर काही वेळ फॅमिलीसाठी आणि काही वेळ मित्रांसाठी असतो. आणि काही वेळेला मग बाकीच्या मीटिंग्स असतील तर अजून वेळ जातो आणि काही प्रोग्राम असेल तर मग बाहेर वगैरे जातो.
फंटास्टिक. आणि संध्याकाळी मग जेवण वगैरे करून एक 10, 10:30, 11च्या दरम्यान झोपतो. तेच नवनाथ सर, व्यवसायात येण्याच्या अगोदर जे काही शालेय जीवन तुमचं होतं, तो प्रवास तुमचा कसा होता? ती जर्नी तर एकदम अफलातून होती. म्हणजे आपण म्हणतो ना की ते दिवस म्हणजे आयुष्यातले आठवणीत राहणारे दिवस असतात. अच्छा, ओके. शाळेचे माझे 2 प्रकार होते, एक गावाकडची शाळा आणि एक शहरातली शाळा. आता गावाकडची शाळा 1ली ते 4थी पर्यंत गावाकडे होतो. पण आपण म्हणतो ना की गावाकडचं वातावरण कसं असतं, एकदम गावाकडं म्हणजे एक वेगळाच माहोल असतो. आणि गावातल्या शाळेमध्ये शिक्षण कमी आणि बाकीच्याच गोष्टी जास्त चालतात, म्हणजे दंगा मस्ती वगैरे. आणि त्या काळात तर असं होतं की शिक्षक यायचे, थोडंफार शिकवायचे आणि मस्त डबा वगैरे खाऊन ते झोपायचे. म्हणजे असा त्यावेळेचा तिथला प्रवास. पण 1ली ते 4थी ज्या वेळेला गावामध्ये होतो तोपर्यंत एवढं काय आपण म्हणतो ना की येत नव्हतं. फक्त एवढंच होतं की मी शाळेत जातोय. बरं, शाळेत जातोय तर कशासाठी जातोय, तर एक त्यावेळेला सुकडी मिळायची, तर ती सुकडी खायला मिळायची, तो एक इंटेन्शन होता. आणि खेळायला मिळायचं, कारण मित्र असायचे तिथं खेळताना. त्याच्यामुळं शाळेला तेवढाच तिथं एन्जॉय केला त्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर वडिलांनी आम्हाला पुण्यामध्ये धनकवडीमध्ये बाल विकास मंदिर या शाळेमध्ये टाकलं. आणि ज्या वेळेला मी 4थीला आलो तिथं, आता 1ली ते 4थी म्हटल्यावरती काही ना काहीतरी यायला पाहिजे. पण 4थीत आलो तर आई येत नव्हतं, 12 खडी येत नव्हते, अशा काही गोष्टी पण येत नव्हत्या. मग इथं आल्याच्या नंतर मग अजून वेगळं शिकावं लागलं, म्हणजे वेगळी ट्युशन लावावी लागली. आणि त्याच्यानंतर ट्युशनमध्ये शिकून, शाळेमध्ये शिकून मग हळूहळू गोष्टी कव्हर अप व्हायला लागल्या. जसं मी सांगितलं की 7वीमध्ये मग मी स्कॉलरशिपला बसलो होतो. 7वीत असतानाच मला असं वाटायचं की आपलं एक मस्त मोठा बंगला असायला पाहिजे, की 1-1.5 एकरामध्ये ऑडी, BMW, मर्सिडीज गाड्या असायला पाहिजेत, फॉरेन ट्रिप झाले पाहिजेत, असं वाटायचं. एकदम हुशार विद्यार्थी शाळेमध्ये स्कॉलरशिपला बसलो. पण आपण म्हणतो ना की एक त्या वय तसंच असतं, एक हुडबुद्धी असते. आणि मग 7वी नंतर असं झालं की अभ्यासावरती लक्ष कमी, मुलांबरोबर धिंगाणा मस्ती घालणं, आणि शेवटच्या बेंचवर बसणारा मुलगा झालो. अशी धिंगामस्ती शाळेमध्ये. 7वीतून पास होऊन 8वीमध्ये गेलो, 8वीतून कसा बसा 9वीमध्ये गेलो. आता 9वीतून ज्या वेळेला 10वीमध्ये गेलो, 10वीत जात असताना तर एकदम रिझल्ट एवढे खराब होते. फर्स्टला नापास, सेकंडला नापास, 6 माहीला नापास, प्रिलियमला नापास, सगळ्याच ह्याच्यामध्ये नापास. आणि ज्या वेळेला स्टँडअपचा कार्यक्रम होता त्यावेळेला सरांनी विचारलं की अरे आता 10वीतून पास होऊन 11वीमध्ये कोण जाणार, तर सगळ्यात पहिला हात माझ्यावर होता. अरे म्हणले, उठ रे बाळा, तू नक्की सगळ्या विषयामध्ये तू नापास झालाय आणि सगळ्या परीक्षेत पण नापास झालेला आहे, तू कसं काय 11वीत जाणार. सर म्हणले, अल्फाबेट प्रमाणे माझा जो हुशार भाऊ होता त्याचा नंबर माझ्या पुढं आलेला आहे सर, मी त्याचं कॉपी करून पास होणार म्हणजे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये कॉपी करून पास व्हा हे सांगत नाहीये, पण एक त्यावेळेला ऍक्च्युअल मी ती कॉपी केली आणि पास झालो. पण आज मला असं वाटतं की यार मी जर अभ्यास केला असता तर कदाचित अजून एक मोठ्या लेवलला असलो असतो व्यवसायामध्येच. आणि व्यवसायामध्ये ज्या मला आता अडीअडचणी येतात की जे नॉलेज कुठेतरी कमी पडतं. ठीक आहे की नॉलेज आपण आता दुसरीकडून पण घेऊ शकतो, म्हणजे कोणतं तर ह्याच्या इंग्लिश आपल्याला जास्त येत नाही, जास्त वाचायला येत नाही, पण त्याच वेळेला जर मी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर आज ती वेळ आली नसती, कदाचित अजून एवढे ब्रँड अजून मोठ्या लेवलला गेला असता असं मला वाटतंय. त्यामुळे शिक्षणावरती पण लक्ष असायला पाहिजे. येस. आणि नवनाथ सर, मी एक बघितलंय की एवढ्या मोठ्या यशाच्या उंचीवर जाऊन देखील तुम्ही एकदम सिम्प्लिसिटी जी मेंटेन केली, जी चांगल्या जमत नाही, तर ते यशाच्या जे तुमचे हात आकाशाला जे टेकलेत आणि पाय एकदम जमिनीवर आहेत, तर हे कसं जमतं तुम्हाला सिम्प्लिसिटी म्हणजे? येस, महत्वाची गोष्ट ही आहे की आता प्रत्येक गोष्ट अनुभवातून येत असते. करेक्ट. म्हणजे जे मोठे लोक आहेत त्यांना हे करण्यात काही हे नाहीये. प्रत्येक जण कसा राहतो, कुठल्या लेवलने विचार करतो, ही ज्याच्या त्याची विचार करण्याची पद्धत असते. मला हे अनुभवातून आलेले आहे. तर अनुभव काय आहे की आपण एका गावामधून 'आलेलो आहे. करेक्ट. आणि गावातून या लेवलला आपण व्यवसाय सेट केलेला आहे.
आपल्या बरोबर आपल्या लोकांची काही स्वप्न असतात. आपणच पैसे कमवावे आणि आपणच मोठं व्हावं. त्याचबरोबर आपल्या बरोबर आपण किती लोकांना मोठं करू शकतो. मग आपले नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा घरातले लोक असतील, यांना आपण बरोबर घेऊन कसं पुढे जाऊ शकतो. बरोबर. मग मोठं म्हणून राहण्यापेक्षा आणि मग तो एक अंतर निर्माण करण्यापेक्षा की अरे हा खूप मोठा झालाय, त्यापेक्षा त्यांच्याच बरोबर राहून आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे मला सांगावीशी वाटते की 2004चा काळ होता. 2004 ते 2006-07 या काळामध्ये माझे मोबाईल शॉपी होते. ते मोबाईल शॉपीमधनं मला पैसा भरपूर यायचा. म्हणून म्हणतो पैशाचा त्यावेळेला आपण म्हणतो ना की माज होता की अरे आपल्याकडे पैसा आलाय आणि हा पैशाचा माज. आणि मग हातामध्ये 4 बोटामध्ये 4 अंगठ्या, दुसऱ्या हातामध्ये पण 4 बोटामध्ये 4 अंगठ्या, गळ्यात चैन. कारण पैसा आहे ना अचानक आलाय, व्यवसाय तर केलाय आणि आपल्याला आलाय, मिळतोय आता, मग आपण का त्याचा उपभोग घ्यायचा नाही. पण कळत नव्हतं काय. पण आपण म्हणतो ना की एक तुमचा फायनान्शियल डिसिजन चुकला की सगळ्याच गोष्टीचं गणित चुकतं. करेक्ट. आणि तेच झालं आमचं. एक फायनान्शियल डिसिजन चुकला. आम्ही जिथं राहत होतो, म्हणजे आता जिथं राहतोय त्याच्यावरती आमच्या चुलत्यांचा फ्लॅट होता. तर त्यांनी तो काही कारणास्तव विकला. आता विकल्याच्या नंतर तो एका थर्ड व्यक्तीला विकला होता. आम्हाला त्यांच्याकडनं घ्यायचा होता कारण घरच्यांची इच्छा होती की तो वरचा टेरेस आपल्याला वापरायला मिळेल. आणि त्यावेळेला या भागामध्ये 3 लाख 4 लाख रुपये गुंठ्यानी जागा चालू होत्या आणि मी फ्लॅट तो 12 लाखाला होता. जर मी कदाचित तो डिसिजन माझा जागेवरती गेला असता तर कदाचित 3-4 गुंठे जागा झाली असती. नंतर ती बिल्डरलाही दिली असती आणि त्याच्यातून चांगला प्रॉफिटही झाला असता. पण हा फ्लॅट घेतल्यामुळं भिशा होत्या माझ्या. त्या भिशा उचलल्या, लोकांना कळलं की ह्याला पैशाची गरज आहे, तर त्या भिशा महाग गेल्या. तर महाग भिशा गेल्यामुळं 9 लाखच हातामध्ये आले. आणि 9 लाख हातामध्ये आल्यामुळे 12 लाखाचा फ्लॅट घ्यायचा होता. 3 लाख रुपये मला चुलत्यांकडनं घ्यावे लागले आणि 3 लाख रुपये घेऊन मग मी तो फ्लॅट घेतला 12 लाखाला. आणि मग काय झालं की दुकानामध्ये जेवढा पण माल होता, तर ते माल परचेस करण्यासाठी माझ्याकडे पैसे कमी पडायला लागले कारण मी दुकानातले पैसे मग भिशा भरण्यासाठी वापरायला लागलो. करेक्ट. मग एका मालवाल्याकडनं कळलं की बाबा ह्याचा चेक बाउन्स झालाय. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्याला सांगितलं की याला माल देऊ नका, तिसऱ्याला सांगितलं, चौथ्याला सांगितलं, कॅपिटल लॉक झालं. मग ते सगळे भांडवल कमी झालं आणि मग अशी परिस्थिती आली. माझी मुलगी जन्माला आली. तर मुलगी जन्माला आलेला असताना मला तिला आपण म्हणतो ना आनंद व्यक्त करायचा, तर बर्फी घेणे इतपत पण माझ्याकडे पैसे नव्हते. येस. आणि मग ते दिवस असे होते की फोन यायचे ज्यांना पैसे द्यायचे त्यांचे. आता मराठी माणूस पडून तर जाऊ शकत नाही. येस. आलेल्या संकटाला सामोरे जायचे, तोंड तर द्यायचे. मग तारीख पे तारीख, ही तारीख, दुसरी तारीख, तिसरी तारीख. मग पण द्यायचे तर आहे. आपल्याला माहिती आहे की कुठून ना कुठून काही करणार, पण आपण ते देणार. आपण व्यवसाय मग. आणि त्यावेळेला वेळ अशी होती की घरातले सगळेच काम करत होते. आई भाजी विकायची, मावशी भाजी विकायची, एक भाऊ हॉटेलचं बघायचा, एक केटरिंगचं बघायचा, एक मोबाईल रिपेअरिंगचं होतं आणि 3 दुकानं होती मोबाईल शॉपिंगची, त्यातलं एकच राहिलं होतं आणि तो एक भाऊ बघायचा. एवढं सगळं असून सुद्धा ते कर्ज फिटत नव्हतं. कारण ते कर्ज असं होतं की ते एखाद्या वेळेला व्याजवाल्यांचे पैसे गेले किंवा बँकेचे पैसे गेले तर आपल्याला असं वाटायचं आता व्यवस्थित चाललंय. पण मध्येच एक दवाखान्याचा काहीतरी खड्डा यायचा, मध्येच कुणाचं लग्न निघायचं, मध्येच आपल्याला कुणाला काही ना काहीतरी द्यावं लागायचं. म्हणजे आपण म्हणतो ना काय गिफ्ट, लग्नातलं गिफ्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं काय व्हायचं, तर असं स्ट्रगल तो 7-8 वर्ष चालला. आणि त्या टाइम पिरियडमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्या पैशामुळे ना, हा एक पैसा एकमेव गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मोबाईल शॉपी होत्या आणि पैसा भरपूर होता, भरपूर लोक येऊन कनेक्ट झाली आणि ज्या वेळेला कर्ज झाली त्यावेळेला ते बाजूला गेले आणि आज परत जास्त लोक कनेक्ट झालेले आहेत. आता सांगायचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा की पैसा असला की माणूस जवळ येतो, पैसा नसला की माणूस लांब जातो. मग मी ठरवलं की ह्या पैशाला महत्वच द्यायचं नाही आयुष्यामध्ये. क्या बात आहे. मग मी त्याच वेळेला ठरवलं 2000 मला वाटतं की 10-11 पासून मी पैशाला महत्वच देत नाही. की पैसा महत्वाचा नाहीये, तर माणूस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. पैसा सेकंडरी आहे. आणि मग तेव्हापासून मी ज्या पैशाला महत्व द्यायला लागलो, आपण म्हणतो ना की आपण पैशाच्या पाठीमागं पळलो तर पैसा पुढे पुढे पळत असतो. खरं.
आणि तुम्ही पुढे पळाला आणि पैशावर नाही लक्ष दिलं तर पैसा तुमच्या पाठीमागं पळेल. ट्रू. आणि सेम 100% तसंच झालं की मी पैशावरती लक्ष द्यायचं सोडून दिलं, माणसांना जास्त कनेक्ट व्हायला लागलो, कारण माणसं महत्वाची आहेत. तुम्हाला व्यवसाय करताना किंवा व्यवसायात पण पुढे जायचं असतं, म्हणजे आमच्या व्यवसायाचं सांगतो, आमचा व्यवसाय कुणी जर मोठा केला असेल तर आमचे मित्र, नातेवाईक, ज्या ज्या लोकांबरोबर आमचे चांगले संबंध होते तेच तुमचे मार्केटिंग करतात ना बाहेर, की अरे आमच्या ओळखीचे चांगले आहेत, चांगली मुलं आहेत, चांगला व्यवसाय तिथून सुरुवात झाली पाहिजे, ती महत्वाची सुरुवात आहे. तर हा रोल खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळं व्यवसाय पण मोठा करायचा असेल किंवा आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर पैशाची श्रीमंती नाही तर मनाची श्रीमंती खूप मोठी ठरते. हे त्याच्यामुळं जे आपल्याला आता आम्हाला पण माहिती आहे की आपल्या बेसिक गरजा जर पूर्ण झालेल्या आहेत आणि आयुष्यात काय किती जरी पैसा आला तरी तो कमीच पडणार. मग ह्या पैशामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे आणि आपल्यामुळे इतरांना कसं समाधान मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे. याच विचाराने आता आम्ही चाललोय. आता मला एक सांगा की येवले ग्रुपचे आता आपला एवढा मोठा परिवार आहे, 550 फ्रँचायझी आणि इंटरनलही आपला एम्प्लॉईचा पण भरपूर स्टाफ आहे. तर कर्मचारी असं नाही म्हणणार मी, आपला हा परिवार किती महत्वाचा असतो येवले चहासाठी, किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्यांना ट्रीट करता जेणेकरून तुमचा अट्रॅक्शन रेशो पण खूप जबरदस्त आहे आणि खूप सारे तुम्ही ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी घेत असता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कंपनी मोठी होत असताना एकट्यामुळे कंपनी कधीच मोठी होत नाही, तर टीममुळे कंपनी मोठी होती. तर टीम ही आमच्या कंपनीचा एक भाग आहे, ती आमची फॅमिली आहे. त्याच्यामुळं आमचं कर्तव्य आहे की टीमला ज्या जास्तीत जास्त सुविधा आपण कशा देऊ शकतो, की कारण प्रत्येकाची एक वर्क लाईफ असते, एक फॅमिली लाईफ असते. त्याच्या आयुष्यातला बहुमूल्य वेळ हा तो कंपनीमध्ये द्यायचा असतो आणि तो प्रोडक्टिव्ह वेळ तो कंपनीमध्ये देतोय, म्हणजे आपल्यासाठी देतोय. तर आपण त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे, मग त्यांना ट्रेनिंग सेशन असतील, त्यांना कुठं कमतरता असतील तर ट्रेनिंग देणं असेल, त्याच्यानंतर त्यांना अजून आपण गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी सोडून अजून आपण काय फॅसिलिटीज देऊ शकतो किंवा आउटडोर ॲक्टिव्हिटीज आपण काय घेऊ शकतो का, असे वेगवेगळे प्लॅन आम्ही कंपनीमध्ये करतो की जेणेकरून त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही कामाला आहे, इथं आपली एक फॅमिली आहे आणि एक फॅमिलीप्रमाणेच राहिले पाहिजेत, अशा अनुषंगाने आम्ही विचार करतो. अच्छा. येस नवनाथ सर, प्रत्येकाचं स्वप्न असतं की गावाकडून शहरातून सगळ्या जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे आपलं स्वप्न तर पूर्ण झालंय. आता मला विचारायचं की भारताच्या बाहेर देखील आपल्याला काही ब्रांचेसचा आपण विचार करतोय का, इंटरनॅशनल लेव्हलला जायचा विचार काही आहे का फ्रँचायझी मॉडेलचा? गेले 4-5 वर्षामध्ये आम्हाला बाहेरून फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट आहेत, जसं दुबई झालं, बँकॉक झालं, त्याच्यानंतर कॅनडा झालं, तिकडनं सुद्धा फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट आहेत. फक्त सध्या आमचं त्या काही प्रोडक्ट वरती काम चालू आहे की हा चहाचं मॉडेल नेण्यापेक्षा एक कॅफेचं मॉडेल जर आपण तिकडे घेऊन गेलो तर ते बेस्ट राहील. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या पुढल्या वर्षी तुम्हाला आम्ही आउट ऑफ इंडिया दिसेल. वाव, फॅन्टॅस्टिक. शुभेच्छा आहे तुम्हाला आत्ताच. थँक्यू. येस, तर थँक्यू व्हेरी मच नवनाथ सर, तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिला या पॉडकास्टसाठी. आणि थँक्यू व्हेरी मच रसिक हो. तुम्हालाही जर नवीन कुठल्या उद्योजकाचा इंटरव्ह्यू ऐकावाचा असेल असं तुम्हाला वाटत असेल तर खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही नक्कीच पुढचा इंटरव्ह्यू त्यांचा घेऊ. थँक्यू. धन्यवाद.